नमस्कार. स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण लादी पावापासून झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे चमचमीत असा मसाला पाव. मसाला पाव बनवण्यासाठी इथे मी मध्यम आकाराचा एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 ते 3 छोटे छोटे शिमला मिरची असे बारीक कट करून घेतलेले आहेत बी काढून, आणि 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं बटर आणि तेल. तर याच्यात आपण 2 पळ्या असं तेल घालूया. तेल थोडंसं मसाला पावला जास्तच लागतं, ते आपल्या आवडीवर घालायचं. आणि त्या तेलातच एक बटरचा तुकडा घालूया. आणि याच्यात आता आपण 1 चमचा जिरे घालूया. जिरे चांगले तडतडलेले आहेत, तर त्याच्यात आता आपण कांदा घालूया. आणि कांदा थोडासा फ्राय झाला की याच्यात आपण आलं लसूण पेस्ट घालायची, म्हणजे ती कांद्यासोबत मस्त अशी परतून होते. आणि कांदा आणि लसूणही मस्त फ्राय झालेला आहे, तर याच्यात आता टोमॅटो आणि शिमला घालूया. आणि हे मंद गॅसवर आपल्याला हे चांगलं आता परतून घ्यायचं. आणि भाज्या लवकर अशा मऊ पडाव्या, ग्रेव्ही व्हावी म्हणून याच्यात आपण लगेच मीठ घालूया. आणि हे चांगलं आता परतून झालेलं आहे, तर याच्यात आपल्याला कुठले मसाले घालायचे पहा. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट हे आपल्या आवडीवर घ्यायचं, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, पाव चमचा मिरेपूड आणि 1 चमचा मी चिकन मसाला घेतलेला आहे. तर आपल्याला याच्यात आता गरम मसाला वापरायचा नाही. आता हे मसाले आपण ह्या भाजीत मिक्स करूया. आणि याच्यात आपल्याला अशी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि थोडंसं मसाला भाजण्यासाठी सगळा पाणी घालायचं. अगदी पाणी थोडंसं घालायचं, जास्त नाही घालायचं, एवढं पाणी पुरेसं आहे. आणि आता आपण थोडासा मसाला शिजवून देऊया. मसालाही पहा छान फ्राय झालेला आहे आणि पूर्ण मसाल्याने आपल्या मस्त तेल सुटलेलं आहे. तर ह्याला पहा शिमला मिरची, टोमॅटो वगैरे थोडं थोडं मोठं दिसतंय, म्हणून आता याला आपण मॅशरने असं बारीक करायचं. आणि तुम्हाला जर तसंच आवडत असेल तर तसंच ठेवलं तरीही चालतं. मसाला पावाची ग्रेव्ही आपली मस्त तयार झालेली आहे. तर आता मस्त चटपटा फ्लेवर येण्यासाठी याच्यात आपण अर्ध लिंबू पिळूया. पूर्ण अर्ध लिंबू आपल्याला याच्यात पिळून घ्यायचं. आणि आता आपली ग्रेव्ही पूर्ण तयार झालेली आहे. आणि ही ग्रेव्ही मी 6 पावासाठी बनवलेली आहे. तर आता ही मी ग्रेव्ही अशी काढून घेणार आहे, कारण आपल्याला पाव फ्राय करायचे तव्यात. हे पहा मी अशा प्रकारे ताजे पाव असे लादी पाव 6 आणलेले आहेत. तर आता आपण हे फ्राय करूया. आणि हे सुरीच्या साहाय्याने असे मधोमध कापून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे 2 भाग आपल्याला करून घ्यायचे. तर आता आपण फ्राय करूया याला. तर पाव फ्राय करण्यासाठी अर्धी पळी असं तेल घालायचं. आणि त्या तेलात थोडंसं मीठ घालायचं आणि थोडीशी मिरची पावडर घालायची. हे मी 2च पावासाठी केलेलं आहे. हे असं मिक्स करून घ्यायचं. आणि हे पाव पाठच्या साईडने मस्त भाजलेले आहेत. तर हे पहा आतल्या बाजूने याला ग्रेव्ही लावून घ्यायची. आणि अशी वरच्या बाजूने थोडी थोडी लावून घ्यायची. आणि तुम्हाला जर आवडत असेल तर कच्चा कांदा, टोमॅटो तेही याला सजावटीसाठी तुम्ही वापरू शकता. हे पहा खाण्यासाठी तयार झालेले आहेत आपले मसाला पाव. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.